साखळी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी गारेकर. अरे विनू, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? आईने असं म्हणताच विनयने लॅपटॉपमधलं डोकं वर काढलं आणि आईला म्हणाला, बस ना, बोल. तुला कधीपासून माझ्या परवानगीची गरज लागायला लागली? ओले हात पदराला पुसत आई विनयच्या समोर बसल्या. म्हणजे आज पण जेवण तूच केलंस ना? थोड्याशा रागाने विनयने विचारलं. अरे मी जेवण केलं तर काय झालं? तुझं लग्न व्हायच्या आधी नव्हते का करत? समजुतीने आई म्हणाल्या. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता माझं लग्न झालं आहे ना. आता या सगळ्या जबाबदारीतून तू स्वतःला मोकळं करून घे. थोडी विश्रांती घे. वाटलंच तर तुझ्या मैत्रिणींबरोबर देवळात जात जा. किमान संध्याकाळचा स्वयंपाक तरी पूर्विकानेच करायला हवा. आजच मी तिच्याशी या विषयावर स्पष्टपणे बोलणार आहे. तू त्यात पडू नकोस. समजलं तुला? रागारागाने विनय बोलत होता. हेच तुझं असं टोकाचं वागणं मला आवडत नाही विनय. म्हणजे एकीकडे मी तिला सांगायचं की तू काळजी करू नकोस, तुझ्या पाठीशी मी खंबीर उभी आहे. तू घरात सेट होईपर्यंत स्वयंपाकाचं सगळं मी सांभाळेन. आणि तू मात्र रागाने तिला तडातडा बोलणार. अरे कसं कळत नाही तुला? नवीन लग्न झालं आहे तुमचं. त्यात तुझ्या या बदलीमुळे आपण नवीन शहरात आलो. आईबाबांपासून माहेर सोडून येणं सोपी गोष्ट नसते अरे. त्यात लग्न झाल्या आपल्याला आपलं शहर सोडावं लागलं आणि या नवीन शहरात यावं लागलं. इथे अजून आपल्याला 4 महिने देखील झाले नाहीत. तिने नोकरी करावी असं तुम्ही परस्पर संमतीने दोघांनी ठरवलं ना. मग आता तिला सपोर्ट करायला नको का? सुनेची बाजू घेत आई म्हणाल्या. आई, तुला माझा मुद्दाच कळत नाही. सपोर्ट करण्याबद्दल माझी ना नाही, पण पूर्विका अल्लड आहे. एकतर तिच्या घरात ती शेंडेफळ, त्यात 2 भावांची एकुलती एक, लाडकी बहीण. तिच्या बाबांनी तिला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. माहेरी फक्त लाड आणि लाड एवढं चाललं होतं. पण सासरी आल्यानंतर थोड्या जबाबदाऱ्या घ्यायला नकोत का? थोडं समजुतीने वागायला नको? अर्थात जबाबदारी काय असते, समजुतीने कसं वागायचं, लोकांशी कसं बोलायचं, कसं राहायचं, परिस्थिती कशी हाताळायची हे तिला लगेच समजेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण म्हणून तिला सगळ्या प्रॉब्लेमपासून, संकटापासून, जबाबदाऱ्यांपासून दूर दूर ठेवायचं असं नाही ना. विनयचं बोलणं आईंना पटत होतं, पण सुनेचं मन देखील त्यांना मोडवत नव्हतं. तुझं म्हणणं बरोबरच आहे, पण एकदम अशा जबाबदाऱ्या अंगावर टाकल्या की तिला एकटं वाटेल, परकं वाटेल असं मला वाटतं. खरं सांगू का, तू या सगळ्याची काळजी करू नकोस. ती हळूहळू होईल मॅच्युअर्ड. आपण समजावू तिला. त्यासाठी तिचं मन जपणं जास्त जरुरी आहे, हो की नाही? आई म्हणाल्या. आई, आता मला असं वाटायला लागलंय की तू तिची वकिली करायला इथे आली आहेस, तोही कोणता तरी मुद्दा घेऊन. तसं काही आहे का? तर स्पष्ट सांग. विनयने विषयाला हात घातला. विनय एकदम असा शाब्दिक हल्ला करेल अशी आईला अजिबात अपेक्षा नव्हती. त्या थोड्या गडबडल्या. अरे वकिली वगैरे नाही, पण आमच्या दोघींचं सूत जरा बरं जमतं. तुझ्याशी बोलायला, तुला काही विचारायला तिला अवघडल्यासारखं होतं, म्हणून काही गोष्टी ती मला विचारते, मला सांगते, बस एवढंच. आई म्हणाल्या. म्हणजे नक्कीच कोणता तरी मुद्दा घेऊन तू तिची वकिली करायला इथे आली आहेस. हे पहा आई, मी काही हिटलर नाही, पण इतर नवऱ्यांसारखी उगीच लाडीगोडी लावणं, पुढे पुढे करणं, प्रत्येक गोष्टीला हो करणं मला जमणार नाही. बाबा गेल्यानंतर आपल्याला कोण होतं गं? मिळतील ती कामं करून तू घर चालवत होतीस. घरची जबाबदारी लहानपणापासूनच मी घ्यायला लागलो, म्हणून कदाचित परिस्थितीचे चटके मला अधिक बसले. जॉब काय असतो, तिथे माणसं कशी असतात हे वयाच्या आणि वेळेच्या आधीच मी ओळखायला शिकलो. पूर्विकाचं तसं नाही. अगदी 2 महिन्यातच ओळखलंय मी तिला. सगळ्यांवर भाबडेपणाने विश्वास ठेवते. आपल्या घरातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सहजपणे कुणाकडेही उघडपणे बोलून दाखवते. त्यात तिचा उद्देश वाईट नसतो, पण कधी कुठे किती बोलावं, कसं वागावं या गोष्टीची अजून तिला जाण नाही. म्हणूनच तिची काळजी मला जरा जास्त वाटते. त्यात हे शहर नवीन, ऑफिस नवीन, ऑफिसमधली लोकं, शेजारी पाजारी सगळेच नवीन. सावधपणे वागली नाही आणि कुठे अडकली तर त्याचा त्रास तिलाच जास्त होणार. म्हणून मला कधी कधी कडक भूमिका घ्यावी लागते. ही माझी बाजू मी तुला सांगितली, पण तू इथे का आली आहेस हे मात्र तू अद्यापही सांगितलेलं नाहीस. विनय असं म्हणताच आईने क्षणभर पॉज घेतला. अरे, पूर्विका म्हणत होती की तिच्या ऑफिसची पुढच्या शनिवारी रविवारी पिकनिक जाणार आहे. तिलाही जायची इच्छा होती. माझी परवानगी मागत होती. मी तर दिली बुवा परवानगी. तुला विचारायला घाबरते म्हणून मीच म्हटलं.
मी सांगेन त्याला समजावून. माझा शब्द तो मोडणार नाही. आई असं म्हणताच विनय खूप भडकला. म्हणजे परस्पर माझ्यातर्फे सुद्धा तू होकार देऊन टाकलास? हे काही तू बरोबर केलं नाहीस आई. माझ्याशी बोलायला का भीती वाटते तिला? मी काय तिला सुळावर चढवणार होतो? फार फार तर नकार दिला असता. आणखीन काय? विनय चिडलेला पाहून आईने नेहमीचं अस्त्र काढलं. चुकलं बाबा, माझंच चुकलं. तुम्हा नवरा बायकोच्या मध्ये मी पडायलाच नको होतं. मला वाटलेलं माझ्यावर अजून तुझा विश्वास आहे, पण तसं काही दिसत नाही. लग्न झालं आणि तुला माझ्यापेक्षा जास्त जग कळायला लागलं. अर्थात बायको तुझीच आहे. तूच ठरव पाठवायचं की नाही ते. मग माझा शब्द मोडे नाका. मला जे सांगायचं होतं ते झालं सांगून. येते मी. मला बरीच कामं पडली आहेत. आईने थोडा कांगावा केला. थांब बाई, अशी चिडून जाऊ नकोस. तुला असं का वाटतं की मी तिच्यावर अन्याय करतोय म्हणून? सगळ्याच गोष्टी नवीन आहेत इथे, म्हणून तिला एकटीला पाठवणं मला योग्य वाटत नाही. काळजी वाटते. ज्या परिस्थितीतून आपण गेलो आहोत त्यामुळे माझा स्वभाव असा प्रोटेक्टिव्ह झाला आहे. म्हणून मी काही तिला पिकनिकला पाठवणार नाही. हे एवढंच कारण आहे. बाकी तुझा शब्द मोडायचा म्हणून मी हे मुद्दाम करतोय असं अजिबात समजू नकोस. आता काही केल्या विनय ऐकत नाही हे पाहून मग आई नरमाईने बोलू लागल्या. अरे मी काय म्हणते, यावेळेस जाऊ दे ना. असं कोंडून ठेवलं तर ती कसं शिकणार? आणि ती काही एकटी मुलगी नाही. ऑफिसच्या बऱ्याच बायका, मुली, इतर लेडी स्टाफ आहे त्यांच्याबरोबर. सकाळी मी होकार दिला म्हणून किती आनंदात होती. आता तू नाही म्हणालास तर हिरमोड होईल तिचा. आपण तिला समजावून सांगू. घेईल काळजी ती स्वतःची. एवढं काही कुक्कुलं बाळ नाही हां. शिवाय ती म्हणत होती ऑफिसमधल्या सगळ्या मुली, बायका, जेंट स्टाफ देखील चांगला आहे. आता तिच्यावर थोडा विश्वास ठेवायला नको का? मला वाटतं यावेळेस जाऊ दे तिला. आईचा एवढा आग्रह पाहून खरं तर विनयला आश्चर्य वाटत होतं. पण आईचं मन तो समजत होता. आईचा स्वभाव तसा फार प्रेमळ. लहानपणापासूनच वडिलांच्या धाकात वाढलेली. लग्न करून इथे आली तर इथेही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. सासू सासऱ्यांचा धाक होता. शिवाय विनयच्या बाबांना फिरण्याची विशेष आवड नव्हती. तिच्या सगळ्या इच्छा तशाच अपूर्ण राहिल्या. आयुष्यभर ती मन मारूनच जगली होती. निदान आपल्या मुलाने, सुनेने असं मन मारून जगू नये असं तिला वाटत होतं. म्हणून पूर्विकाबद्दल तिला कळकळ वाटत होती. पूर्विका देखील स्वभावाला फार गोड, फक्त थोडी हट्टी आणि अल्लड. पण विनयला मात्र ती दपकून असायची. एक दोनदा असंच काहीतरी अल्लडपणे वागली आणि नातेवाईकांमध्ये काहीतरी बोलून गेली. तेव्हा त्याने तिला चांगलंच फैलावर घेतलं होतं. तेव्हापासून विनयसमोर बोलताना ती शब्द तोलून मोलून बोलायची. आईचं मन विनयला मोडवेना. बरं, तू म्हणतेस त्याप्रमाणे होऊ दे. तो एवढं म्हणाला आणि तेवढ्यात पूर्विका ऑफिसातून घरी आली. आईचा उत्साह उफाळून येत होता. ऐकलंस का पूर्विका? विनयने तुला पिकनिकला जायची परवानगी दिली बरं. पूर्विकाला आनंद झाला. खरंच खरंच जाऊ शकते मी पिकनिकला? थँक्यू आई, ती म्हणाली. थँक्यू मला काय म्हणतेस? तुझ्या नवऱ्याला म्हण. दबक्या नजरेने तिने विनयकडे पाहिलं. ती काही बोलणार त्याआधीच विनय म्हणाला. यावेळेस आईने मध्यस्थी केली. पुढच्या वेळेस स्वतःचे प्रश्न स्वतः घेऊन यायचे. तिने फक्त मान डोलावली. कुठे चालली आहे पिकनिक? कधी चालली आहे? कोण कोण येतं आहे? लेडी स्टाफ किती आहे? राहायची सोय काय? जाणार कसं आहात? विनयने केलेल्या प्रश्नांच्या भडीमारामुळे पूर्विका गोंधळून गेले. ते सनलाईट रिसॉर्टला जाणार आहोत. पुढच्या शनिवारी, रविवारी. म्हणजे शनिवार जाऊन रविवारी यायचं. 8-10 लेडीज असतील. राहायची सोय. या प्रश्नाची पुनरुच्चार करून ती शांत राहिली, कारण त्याचं उत्तर तिलाही माहीत नव्हतं. काय रे विनय, किती प्रश्न विचारतोस? बावरून गेली बिचारी. सासूबाई मध्ये पडल्या. हो नाही, मला तर वाटतंय मी पिकनिकला नाही तर CIDच्या कोणत्या तरी मिशनवर चाललंय. एवढं बोलून तिने पटकन जीभ चावली, कारण विनय तिच्याकडे रागाने पाहत होता. ऑफिसमध्ये मैत्रिणींबरोबर पिकनिकचे प्लॅन चालू होते. कोणते कपडे घालायचे, तिथे काय काय मजा करायची, काय गेम खेळायचे, सगळ्याचं प्लॅनिंग चालू होतं. पिकनिकच्या दिवशी सकाळी विनयने विचारलं, मी तुला ऑफिसपर्यंत सोडू? तेव्हा पूर्विका म्हणाली, नको नको, माझी मैत्रीण मला पिकअप करून जाणार आहे. कोणती मैत्रीण? कुठे राहते? किती वाजता पिकअप करणार? हे सगळे प्रश्न विनयला विचारायचे होते. पण निघता निघता उगीच तिचा मूड ऑफ व्हायला नको म्हणून तो काही बोलला नाही. फक्त काळजी घे आणि तू कुठे पोचलीस हे बाकी कळवत राहा, असं म्हणून तो निघाला. एवढ्या लवकर विनय पिच्छा सोडेल अशी पूर्विकाला आशा नव्हती.
पण त्याने शॉर्टकटमध्ये काम केल्यामुळे तिनेही आनंदाने होकार दिला. सासूबाईंना पुन्हा एकदा थँक्यू म्हणून ती खाली उतरली. रुबिकाचा फोन आला होता. तीच पिकअप करायला येणार होती. सासूबाईंना बाय करून ती खाली उतरली. टॅक्सी समोरच थांबली होती. रुबिकाला हाय केल्यावर ती पटकन टॅक्सीत शिरली. तिच्या लक्षात आलं की ड्रायव्हरच्या बाजूला आणखीन एक अनोळखी तरुण बसला आहे. रुबिका, हे कोण? एवढं विचारेपर्यंत टॅक्सी सुरू झाली होती. हो हो सांगते, हा माझा मित्र मुनीफ. याला प्रेमाने मी मुन्ना म्हणते. अगं पण हा ऑफिसच्या पिकनिकला? काळजीने पूर्विकाने विचारलं. चिल बेबी, त्या मॅनेजर शर्माला पटवलं आहे मी. ऑफिसची पिकनिक चालली आहे म्हणून तर घरच्यांनी पाठवलं, नाहीतर ह्याच्याबरोबर कुठे पाठवलं असतं मला. आता एवढी चांगली संधी चालून आली आहे तर तिचा फायदा नको घ्यायला. पण या सगळ्यात तुला थँक्यू. मला पिकनिकला पाठवायला तू माझ्या आईला कन्व्हिन्स केलं म्हणून, नाहीतर माझ्या घरातले मला काही पाठवत नव्हते. रुबिकाचं बोलणं ऐकून पूर्विकाला कसं तरी वाटलं. आपल्याला तिच्या या मित्राबद्दल माहीत असतं तर कदाचित आपण तिच्या आईकडे रुबिकाला पिकनिकला पाठवा असा शब्द टाकला नसता. ही आपली फसवणूक आहे. ऑफिस आलं तसे ते तिघे खाली उतरले. पिकनिकची बस समोर उभी होती. सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणून तिचं स्वागत केलं. रुबिका आता तिच्या बाजूला बसणार नाही हे तर स्पष्ट झालं होतं. ऑफिसमध्ये म्हणायला रुबिकाच तशी तिच्या जवळची होती. बाकी सगळ्यांचे ऑलरेडी ग्रुप झालेले. शेवटी एक सीट पकडून ती देखील जाऊन बसली. गाडी सुरू होणार तेवढ्यात शर्माजी तिच्या बाजूला येऊन बसले. त्या माणसाची तिला प्रचंड किळस वाटायची. सतत तोंडात पान, बोलताना सतत थुकल्यासारखं बोलणार. पण त्यांना बाजूला बसू नका असं म्हणायची तिची काही हिंमत झाली नाही. गाडी जशी वळत होती मुद्दाम चान्स घेऊन ते तिच्या अंगावर रेलत होते. आता कुणाला काय बोलावं तिला कळत नव्हतं. शेवटी हिंमत करून ती म्हणाली, शर्माजी सरळ बसा, नाहीतर उठून दुसरीकडे बसा. तिच्या या बोलण्यावर शर्माजी खवळले. आता गाडी हलते त्यात माझा काय दोष? आणि इथे कोणी कुठेही बसू शकतं. वाटल्यास तू दुसरीकडे जाऊन बस. रागाने पूर्विका उठली. इकडे तिकडे पाहिलं पण जवळजवळ सगळ्या सीट भरल्या होत्या. नाईलाजाने तिला तिथेच बसावं लागलं. शर्माजी मात्र निर्लज्जपणे हसत होता. वॉटर रिसॉर्ट आलं तसं तिला हायसं वाटलं. तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी प्रथम नाश्त्यावर ताव मारून घेतला. मग सगळेजण भिजायला निघाले. भिजायचे कपडे पूर्विकाने आणले नव्हते. हे रिसॉर्ट वॉटर रिसॉर्ट आहे हे विनयला कळलं असतं तर त्याने अजिबात पाठवलं नसतं. काय गं पूर्विका, चल भिजायला, कपडे चेंज करूया, मिहिकाने म्हटलं. नको नको, तुम्ही जा, मी कपडेच आणायला विसरले, मी बसून आनंद घेते. ती एवढं म्हणतात सपना म्हणाली. भिजणार नाही असं कसं चालेल? भिजायला तर आलो आहे आपण. प्रत्येक वर्षी कोण ना कोणतरी सूट विसरतं, म्हणून मी भिजायचा एक एक्स्ट्रा सूट आणून ठेवला आहे. ही घे माझी शॉर्ट आणि हे टी शर्ट, सहज होईल तुला, चल पटकन आता. मग मात्र पूर्विकाचं कोणतंच म्हणणं कुणीही ऐकून घेतलं नाही. इतर सगळ्यांबरोबर तीही चेंज करून आली. लग्नाआधी एवढे छोटे कपडे ती घालत होती, पण लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच शॉर्ट आणि टी शर्ट असं काहीतरी ती घालत होती. त्यात आजूबाजूला सगळे अनोळखी लोक. तिलाच ऑकवर्ड वाटत होतं. वेगळ्याच विचित्र नजरेने ते तिच्याकडे पाहत आहेत असं तिला वाटून गेलं. स्विमिंग पूलपाशी उभं राहून भिजावं का भिजू नये एवढा विचार करत असतानाच रुबिकाने तिला पाण्यात ढकललं. अचानक पाण्यात पडल्यामुळे तिच्या नाका तोंडात पाणी गेलं आणि जीव गुदमरू लागला. ती हातपाय मारू लागली. सगळेजण हसत होते. तेवढ्यात शर्माजीने येऊन तिला चक्क मिठी मारली आणि बाहेर काढलं. पूर्विका भयंकर चिडली होती. ती रुबिकाला ओरडली देखील. पण सगळ्यांनी इतना मस्ती तो चलता है यार असं म्हणून पूर्विकालाच गप्प केलं. त्यानंतर मात्र फार वेळ पाण्यात थांबायची तिची इच्छा उरली नाही. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा तिने कपडे बदलले आणि निमूटपणे झाडापाशी जाऊन बसली. झाडाच्या मागेच ऑफिसमधला जेंट स्टाफ बिअर पार्टी करतोय असं तिच्या लक्षात आलं. कुणाच्या हातात दारूचे ग्लास, कुणाच्या हातात चकणा, कुणाच्या हातात सिगरेट. त्या वासानेच तिला मळमळ वाटली. तिथूनही ती उठली. पाण्यात रुबिकाचे आणि तिच्या मित्राचे विचित्र चाळे चालले होते. ते पाहून पूर्विकालाच लाज वाटली. रुबिकाच का, तिला तर सपना, सुमित, पिंकी, मिहिका सगळ्यांचं आश्चर्य वाटत होतं. ऑफिसमध्ये एकमेकांशी सभ्यपणे बोलणाऱ्या या जोड्या पाण्यात मात्र किळसवाण्या पद्धतीने धुडगूस घालत होत्या. आपणच ऑडमॅन आऊट आहोत असं तिला वाटून गेलं. नाईलाजाने मग ती ऑफिसच्या जुन्या स्टाफबरोबर बसली. कोरडे मॅडम, राऊत मॅडम आणि अजून 2-3 जणं. त्यांचं मॅनेजमेंटविषयी गॉसिप चाललं होतं. पण जो काही किळसवाणा प्रकार तिथे चालला होता त्यापेक्षा हे बरं होतं असं समजून ती तिथेच बसली. ती अचानकपणे तिथे आली
हे पाहून सगळ्यांनी विषयच बंद केला. यांना आपल्यासमोर काही बोलायचं नाही हे लक्षात आल्यावर पूर्विका हसून तिथून निघून गेली. जेवणाची वेळ झाली. जेवणाला मात्र सगळ्यांनी खूप धमाल केली. तेवढाच काय तो वेळ जरा बरा गेला. त्यानंतर पुन्हा पाण्यात खेळणं आणि अश्लील मस्ती सुरू झाली. संध्याकाळी सगळेजण शॉपिंगला निघाले. तीही त्यांच्याबरोबर निघाली. मार्केट छान होतं. तिने सासूबाईंसाठी पर्स घेतली, विनयसाठी खड्यांचं पेन घेतलं. तिने इकडे तिकडे पाहिलं. ग्रुपमध्ये रुबिका आणि तिचा मित्र कुठेच नव्हते. फिरून संध्याकाळी रिसॉर्टवर परतले आणि त्यांना दिलेल्या रूमवर सगळेजण जाऊ लागले. साधारण लेडीजसाठी 4 रूम आणि जेंट्ससाठी 4 रूम असं बुकिंग होतं. तिला कोरडे मॅडम आणि राऊत मॅडम बरोबर रूम शेअर करायला सांगितलं. त्या दोघी बाहेर गप्पा मारत होत्या. आपण जाऊन जरा आराम करावा असा विचार करून ती तिच्या रूमकडे गेली. तेव्हा तिला समजलं की रूम आतून लॉक आहे. तिने दरवाजा नॉक करून पाहिला. बराच वेळ कुणी दरवाजा उघडला नाही. ती तिथेच घुटमळत राहिली. थोड्या वेळाने रुबिका आणि तिचा मित्र रूममधून बाहेर पडले. तिला समोर पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. एवढी काय घाई झाली होती का? रुबिकाने रागाने विचारलं. पूर्विकाला तिचा भयंकर राग आला होता. चोराच्या उलट्या बोंबा असं झालं होतं. पण एकतर ती ऑफिसमध्ये नवीन होती. उगीच पिकनिकला आल्यानंतर भांडणं उकरून काढायची आणि कुणाचा मूड ऑफ करायचा हे तिला पटत नव्हतं. म्हणून ती शांत राहिली. रात्रीच्या जेवणानंतर सगळेजण बाहेरच्या पॅसेजमध्ये गेम खेळू लागले. सगळेजण ग्रुप करून बसले होते. त्यापैकी काहींनी बिअरचे ग्लास भरले आणि बिनधास्त एकमेकांना पास करू लागले. तिला आश्चर्य वाटलं ते या गोष्टीचं की जेंट्स स्टाफबरोबर बऱ्याचशा लेडीज स्टाफने सुद्धा ग्लास उचलले. ऑफिसच्या पिऊनने म्हणजे दिलीपने दबकत विचारलं, तुम्हीही घेणार मॅडम? घाबरत घाबरत त्याने इथे तिथे पाहिलं. नाही नाही, मला नको. पूर्विका असं म्हणताच तो किंचित हसला. ए पूर्विका, तू कोणत्या युगात वावरतेस? वी आर इन 21st सेंचुरी. दे रे तिला पण. मिहिका असं म्हणताच पूर्विकाला आश्चर्य वाटलं. नाही, नकोय मला, खरंच नको, रागाने पूर्विका म्हणाली. सगळ्याजणी तिला फोर्स करू लागल्या. हे पहा, तुम्ही असं करणार असाल तर सरळ मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपते. ओके ओके, तिला कुणी फोर्स करू नका, लहान आहे अजून ती, दात ओठ चावत शर्मा म्हणाले. सगळेजण खूप हसले. दिलीप, मॅडमसाठी फक्त कोल्ड्रिंक आण जा पाहू. आणि मग मागून कोणीतरी म्युझिक लावलं. सगळ्यांनी डान्स करायला सुरुवात केली. रुपालीने पूर्विकाला डान्स करण्यासाठी उठवलं. हलका फुलका डान्स करायला तिची काहीच हरकत नव्हती. ती सुद्धा डान्स पार्टीमध्ये छान इन्व्हॉल्व झाली. खूप मजा आली. दमून सगळेजण बसले तेव्हा कोल्ड्रिंकचे ग्लास पुढे आले. उशीरही बराच झाला होता. अंधार झाला होता. सकाळपासून दमल्यामुळे आता जाम झोप येत होती. सगळ्यांनी कोल्ड्रिंक घेतलं. पूर्विकाला त्याची चव जरा वेगळी लागली. हे कोणतं कोल्ड्रिंक आहे? तिने रुबिकाला विचारलं. ओ गॉड पूर्विका, सगळ्या गोष्टीत किस काढतेस तू. असं वाटतं तू इथे फक्त आमचा इन्सल्टच करायला आली आहेस, रुबिका म्हणाली. हो ना, कशातच पार्टिसिपेट करत नाही आहे. आता कोल्ड्रिंकमध्ये काय विष घालून देणार आहोत आम्ही? विश्वास नसेल तर दे फेकून. मिहिका असं म्हणताच मग पूर्विकाने निमूटपणे ते कोल्ड्रिंक घेतलं. सगळेजण झोपायला गेले. चालताना सुद्धा तिला चक्कर आल्यासारखी वाटत होती. नशिबाने कुणीतरी धरलं, नाहीतर ती खालीच पडली असती. ती बेडवर आडवी झाली आणि तिचे डोकं हळूहळू जड होत गेलं. सकाळी उठली तेव्हाही तिचं डोकं जड वाटत होतं. तिने पाहिलं, रूममध्ये तर कुणीच नव्हतं. किती वाजले म्हणून पाहायला तिने आजूबाजूला नजर फिरवली तर कुठेच घड्याळ नव्हतं. ती कशीबशी उठली आणि तिने पर्समधला मोबाईल काढला. घड्याळात 10 वाजले होते. बापरे, आपण एवढा वेळ झोपून राहिलो. त्यापेक्षा पुढचा धक्का जरा जास्त जबर होता. विनयचे 15 मिस्ड कॉल होते. तिला तरतरून घाम फुटला. काल दिवसभरात आपण एकही फोन केला नाही. भीतीने तिला रडू कोसळलं. पण आता काहीही करून प्रसंगाला तोंड द्यायला हवं होतं. भीत भीत तिने विनयला फोन फिरवला. त्याच्या हॅलोवरूनच तो किती चिडला आहे याचा तिला अंदाज आला. अहो सॉरी, काल मला फोन करायला जमलं नाही. म्हणजे त्याला कारणही तसंच झालं. काल बसमधून उतरताना माझा छोटासा अपघात झाला. एका बाईकवाल्याने ठोकलं. ही 3-4 वाक्य ती बोलली, पण तिला जाणवत होतं की तिची जीभ जड होतीये. शब्द तिला नीट उच्चारता येत नाही आहेत. अपघात म्हणताच विनय थोडा शांत झाला. फार लागलं का? त्याने काळजीने विचारलं. नाही नाही, मुका मार लागलाय. पण तिथल्या डॉक्टरांनी झोपेचं इंजेक्शन दिलं ना, त्यामुळे झोपून होते. थोडा अशक्तपणा वाटला, पण आता ठीक आहे. तसंही दुपारपर्यंत निघतोच आहे आम्ही. मग तिने फोन ठेवला. एवढं खोटं बोलेपर्यंत तिला धाप लागली होती.
असं खोटं बोलायचा प्रसंग तिच्या आयुष्यात कधीच आला नव्हता. एकीकडे भीती, दुसरीकडे गिल्ट वाटत होतं. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आवरून ती बाहेर पडली तेव्हा लक्षात आलं सगळेजण कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. तिला पाहताच शर्माजी पुढे झाला. गुड मॉर्निंग मॅडम. झोप झाली नीट? अचकट विचकट हसत त्याने विचारलं. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची पूर्विकाला जरूर वाटली नाही. उलट तिनेच प्रतिप्रश्न केला. बाकी स्टाफ कुठे गेलाय? आपापल्या जोड्या शोधून सगळेजण मजा करतायत. राहिलो फक्त तू आणि मी. चल आपणही थोडी मजा करू, असं म्हणत त्याने पूर्विकाचा हात धरला. सगळं एवढं अनपेक्षित घडलं की पूर्विकाला काही कळलं नाही. ती घाबरली. आजूबाजूला कुणी आहे का पाहू लागली. तिची रूम मागच्या बाजूला असल्यामुळे तिथे बाजूला कुणीच नव्हतं. शर्माला ढकलून ती इथे तिथे पळू लागली आणि कोणत्या तरी व्यक्तीवर जाऊन आदळली. नशिबाने समोर दिलीपच होता. त्याने आस्थेने विचारपूस केली. काही प्रॉब्लेम आहे का, काही हवं आहे का याची चौकशी केली. त्या शर्माबद्दल सगळं सांगून टाकावं आणि इथल्या इथे त्याची लाज काढावी असं पूर्विकाला वाटलं. तेवढ्यात ऑफिसचा सगळा स्टाफ आत येताना तिने पाहिलं. आता त्या शर्माचं नाव घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त नाचक्की आपलीच होईल. शिवाय तो पडला मॅनेजर. सगळेजण त्याची जी हुजुरी करतात. सगळ्यांच्या सगळ्या चुकीच्या कामांना त्याचं प्रोत्साहन असतं आणि त्याचाच तो फायदा घेतो. आपण त्याच्याविरुद्ध काही बोललो तर कोणीही आपल्या बाजूनं उभं राहणार नाही, अगदी रुबिकासुद्धा. उलट सगळेजण आपल्यालाच एकटं पाडतील. शिवाय आपली बदनामी होईल ते वेगळं. चुकून माकून हे जर विनयला कळलं तर मग काही खरंच नाही. आपल्याला सरळ तो माहेरी सोडून येईल. एका प्रॉब्लेममुळे एवढे सगळे प्रॉब्लेम होणार असतील तर तुर्तास शांत राहिलेलं बरं. असं समजून पूर्विकाने दिलीपला काहीच सांगितलं नाही. ऑफिसच्या इतर स्टाफबरोबर ती बोलायला निघून गेली. ती घरी आली तेव्हा सासूबाईंचा उत्साह दांडगा होता. काय 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 मजा केली सांग ना, सगळं त्यांना ऐकायचं होतं. पण मी सध्या खूप थकली आहे असं म्हणून ती झोपायला गेली. विनयच्या नजरेला नजर द्यायची तिची हिंमत उरली नव्हती. रात्री फार कुणी काही विचारलं नाही याचं तिला बरं वाटलं. आता पुन्हा या पिकनिकच्या फंदात पडायचं नाही असं तिने मनोमन ठरवून टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायच्या आधी सासूबाईंनी पुन्हा विचारलं, काय गं, मजा केलीस की नाही? हो आई, खूप मजा केली, छान वाटलं, तुमच्यासाठी गिफ्ट पण आणले. पूर्विका असं बोलत होती. हळूहळू ती नॉर्मल होत होती. निदान चेहऱ्यावर तरी तसं दाखवत होती. ऑफिसला जायच्या आधी विनयने एवढंच म्हटलं, संध्याकाळी ऑफिसमधून लवकर घरी ये. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे. तुला मुका मार लागला ना, डॉक्टरांकडून चेक करून घेऊया. हे ऐकताच पूर्विकाचे हातपाय गळाले. नाही नको असं खूप वेळा बोलून पाहिलं पण त्याचा काही फायदा झाला नाही. हे एक टेन्शन संपतं न संपतो तोच एका भल्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये ती अडकली. लंचमध्ये शर्माचा तिला फोन आला. एक महत्त्वाची फाईल घेऊन आतमध्ये ये जरा, अर्जंट काम आलं आहे. फाईल घेऊन ती आत गेली. बस ना, उभी का, खूप काम करायचं आहे आपल्याला, शर्मा म्हणाला. नाईलाजाने ती बसली. शर्माने तिला काही डिटेल्स चेक करायला सांगितले. ते काम करत असताना तो उठला आणि दरवाजा लावून घेतला. पूर्विका खूप घाबरली. काय करताय तुम्ही? उघडा तो दरवाजा आधी, नाहीतर मी आरडाओरडा करेन हं, घाबरून ती म्हणाली. कर ग, बिंदास्त कर, तू असं काही करणार नाहीस. हे मला कालच कळून चुकलं. आरडाओरडा करायचा असता ना तर तू कालच केला असतास. पण काल तू मला पाठीशी घातलंस आणि कोण कुणाला उगीच का पाठीशी घालतं? मला माहिती आहे, मला तू जेवढी आवडतेस तेवढाच मी तुला आवडतो, बरोबर ना? मग डिअर, वाट कशाला पाहायची? एवढं बोलून शर्माने तिच्या खांद्यावर हात टाकला. तिने जोरात त्याला ढकललं. दरवाजापाशी धावली. मूर्ख, कुठेही पळून जाऊ शकत नाहीस तू. लक्षात ठेव, काल तू दारू प्यायल्याचे आणि आधारासाठी माझ्या खांद्यावर हात टाकल्याचे सगळे फोटो आहेत माझ्याकडे. दुसऱ्या दिवशी तू ज्या रूममध्ये झोपली होतीस ना, तुझ्या बाजूला बसून मी फोटो काढले आहेत. तेवढे तरी जरा बघून जा. ते ऐकून तिचे हातपाय थरथरायला लागले. म्हणजे आपल्या कोल्ड्रिंकमध्ये नक्कीच दारू मिसळली होती म्हणून आपलं डोकं जड झालं होतं. दुसऱ्या दिवशी आपली कोणतीही पर्वा न करता कोरडे मॅडम, राऊत मॅडम दोघी सरळ बाहेर गेल्या आणि त्याच वेळेत हा नीच माणूस आत आला. मग मात्र तिला राग अनावर झाला. दरवाजा उघडणार तेवढ्यात शर्माने मागे येऊन तिला पकडलं. कसं बसं स्वतःला सोडवत तिने टेबलावरचा पेपरवेट उचलला आणि त्याच्या डोक्यात मारला. शर्मा कळवळला तरीही तो वेड्यासारखा तिच्या मागे धावत राहिला. कसा बसा प्रयत्न करून तिने दरवाजा उघडला आणि पुन्हा एकदा आदळली ती दिलीप समोरच. ते सगळं पाहून
सगळ्या गोष्टी दिलीपच्या लक्षात आला. पण तो बिचारा साधा माणूस, तो काय करणार? उलट शर्मा त्याच्यावर खूप भडकले. मूर्खा, यावेळेस कुठे मध्येच कडमडलास? तुला बँकेत पाठवलं होतं ना? साहेब, बँकेचं काम झालं म्हणून, थरथरत तो म्हणाला. पूर्विका बाहेर पडली होती. बाहेर म्हणजे थेट ऑफिसच्या बाहेर. पण कुठे जावं काही कळत नव्हतं, कारण आता तिथे नोकरी करण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. झाली तेवढी बदनामी पुरेशी होती. खरा प्रश्न होता, विनयला काय सांगायचं, कसं सांगायचं? हे सगळं त्याला कळलं तर काय होईल? ती बस स्टॉपवर तशीच बसून राहिली. तेवढ्यात फोन वाजला. शर्माचाच फोन होता. तिने कट केला. पुन्हा फोन वाजला. तिने पुन्हा कट केला. तेवढ्यात मेसेज आला. पुढच्या 15 मिनिटात जर तू ऑफिसच्या पार्किंगच्या जागेत आली नाहीस तर हे सगळे फोटो तुझ्या घरी पोस्ट केले जातील. ते वाचून त्या क्षणी जीवच द्यावा असं पूर्विकाला झालं. सध्या या प्रॉब्लेममधून बाहेर पडणं जरुरी होतं. तिने शर्माला फोन फिरवला. साहेब, मी तुमच्या पाया पडते हो. माझं लग्न झालं आहे. कोणतीही चुकीची गोष्ट करायला मला भाग पाडू नका. जीव गेला तरी मी असं काहीही करणार नाही. रडून कळवळून ती सांगत होती. अरे बेबी, तू तर नाराज झालीस. ठीक आहे, ठीक आहे. माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही ना, तर मग पैसा चालेल आपल्याला. फक्त 10,000 रुपये ट्रान्सफर कर. माझा जीपे तर आहेच तुझ्याकडे. एवढं करशील? पूर्विकाने डोळे पुसले. त्यातल्या त्यात हा मार्ग सोपा होता. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिने 10,000 रुपये शर्माच्या नावावर जीपे करून टाकलं. पण हे एवढ्यावरच थांबणार नाही हे तिच्याही लक्षात आलं होतं. आता सध्या पुढचा वेळ कसा काढायचा? घरी गेल्यावर नोकरी सोडली हे कसं सांगायचं याचा ती विचार करू लागली. आजच्या प्रसंगाने ती हादरली. त्यावेळेस दिलीप तिथे आला नसता तर काय झालं असतं कुणास ठाऊक. ऑफिसमधून कुणी काही विचारलं तर काय सांगायचं? असंख्य प्रश्न मनात होते आणि त्या एकाचंही उत्तर तिच्याकडे नव्हतं. ती तशीच बसून राहिली. नेहमीच्या वेळेप्रमाणेच ती घरी पोहोचली. तिचा चेहरा उतरला होता. सुदैवाने विनय अजून घरी आला नव्हता. पुढच्या काही मिनिटातच तोही घरी आला. चल, जायचं आहे ना डॉक्टरकडे? तो म्हणाला. अहो, मला बरं वाटतंय, पूर्विकाने सांगून पाहिलं. पण तो आणि आई काही ऐकेच ना. मग मात्र निमूटपणे तिला त्याच्याबरोबर जावं लागलं. खाली उतरता उतरता तो म्हणाला, डॉक्टर इथे जवळच आहेत, चालत जाऊ शकतो आपण. ती काही बोलली नाही. काय गं, नेमकं कुठे लागलं आहे तुला? त्याने विचारलं. हां, कुठे लागलं आहे? गुडघ्याला आणि खांद्याला. पण मुकामार आहे, जखम नाही. तिथले डॉक्टर काय म्हणाले? त्याने विचारलं. काही नाही, औषधाच्या एका डोसमध्ये ठीक होईल म्हणाले. वा, सुपर स्पेशालिस्ट दिसतात डॉक्टर. नाव काय होतं त्यांचं? त्याने विचारलं. नाव विचारलं नाही, ती म्हणाली. झोपण्याची व्यवस्था काय होती गं तुमची? डॉर्मेटरी होती की रूम्स होत्या? सगळ्या मैत्रिणींबरोबर मजा आली असेल नाही? त्याने विचारलं. हो, आली मजा. मी आणि रुबिका रात्रभर गप्पा मारत होतो. ती चुकून बोलून गेली. अरे वा, छानच, तो म्हणाला. पण औषधाची गुंगी होती ना, मग गप्पा कशा मारल्या? बरं, जाऊ दे. बाकी मजा आली ना? धमाल केलीस की नाही? त्याने विचारलं. हो, ती एवढंच म्हणाली. मग फोटो वगैरे दाखवणार की नाही? काढले असतील ना? हळूहळू त्याच्या आवाजात बदल होत होता. फोटो? ते ऐकताच ती दचकली. त्याचं काय झालं? मी पडल्यामुळे फार मजा करायला कुठे गेलेच नाही. शिवाय मोबाईलचं चार्जिंग पण कमी झालं होतं ना. चालता चालता विनय अचानक थांबला. त्याचं ते वागणं पाहून पूर्विकाने विचारलं. अहो, काय झालं? त्याने मग मोबाईल काढून तिचा आणि शर्माचा फोटो समोर धरला. तो फोटो पाहताच तिचा चेहरा पांढरा फटक पडला. अहो, हा फोटो, हे सगळं खोटं आहे, मी तुम्हाला सांगते ना. तिचे शब्द अडखळत होते. आता गप्प राहायचा, माझ्या मागून मुकाट्याने चालायचं, असं म्हणत तो जवळच्या गार्डनमध्ये आला. ती खूप घाबरली होती. शांतपणे त्याच्या मागे मागे जात होती. एक निवांत जागा बघून त्याने तिला बसायची खूण केली. तिला खूप काही बोलायचं होतं, सांगायचं होतं. आपण निरपराध असल्याची ग्वाही द्यायची होती. पण तो फोटो बघून तिची हिंमत होईना. त्याने बोलायला सुरुवात केली. तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवला हे आमचं चुकलं. माझ्याशी खोटं बोलताना तुला जरा देखील लाज वाटली नाही? मी जे काही बोलतो ते तुझ्या काळजीपोटी बोलत असतो. पण तुला त्या सगळ्या गोष्टी बंधनं वाटतात. भोग आता कर्माची फळं. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडून येतो. तुझ्या आईबाबांना पण तुझे प्रताप कळले पाहिजेत. रागारागाने तो बोलत होता. पूर्विका खूप घाबरली होती. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. प्लीज, माझं ऐकून घ्या ना. तडकाफडकी निर्णय नका घेऊ. मी मूर्खासारखं वागले, पण या सगळ्या प्रकरणात मी निर्दोष आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तिने आपला चेहरा झाकून घेतला आणि ती ढसाढसा रडू लागली. काही वेळ गेला.
मग एक आश्वासक हात तिच्या खांद्यावर पडला. चेहरा वर करून तिने पाहिलं. विनय तिला थोपटत होता. ठीक आहे, आता शांत हो. हे बघ पूर्विका, लग्न करून मी तुला माझ्या घरी आणलं तेव्हापासून सर्वांगाने तू माझी जबाबदारी झालीस. तुझ्या घरात तू लाडाकोडात वाढलीस, त्यामुळे कठीण निर्णय घ्यायची वेळ तुझ्यावर कधी आलीच नाही. पण आता आपलं लग्न झालं आहे, तुला थोडं समजूतदार व्हावं लागेल. हंटर घेऊन सारखं हे असं ओरडणं मलाही नाही आवडत. पण तुला समजवायला गेलो तर तू कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करते आणि आईला उगीच मध्ये घालतेस. असं नको ना करत जाऊस. हा संसार आपला आहे की नाही, मग छोटी किंवा मोठी गोष्ट मिळून ठरवूया आपण. तुझ्याशी मी कडक वागलो, सॉरी, पण तूही माझं वागणं समजून घ्यायला हवंस. या सगळ्या प्रकरणात तुझी काहीच चूक नाही हे ठाऊक आहे मला, पण तरीही मी म्हणतो तुझं चुकलं. कारण एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोललीस, दुसरं लपवायला तिसरं, आणि मग या खोट्याची साखळी बनली. त्या साखळीत तूच लपेटली गेलीस. तिथे काय घडलं काय नाही सगळं ठाऊक आहे मला. पूर्विका त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. एवढ्या आश्चर्याने नको पाहूस, सांगतो सगळं. तुमच्या ऑफिसमधला दिलीप आहे ना, तो माझ्या चांगला ओळखीचा आहे. ऑफिसमध्ये माझे जे ड्रायव्हर काका आहेत त्यांचा मुलगा आहे तो. तो तुझ्या ऑफिसमध्ये काम करतो हे ठाऊक होतं मला. पण उगीच तुझ्यावर दडपण येऊ नये किंवा कुणीतरी आपल्यावर नजर ठेवतं आहे अशी भावना येऊ नये म्हणून मी त्याला सांगून ठेवलं होतं की पूर्विका मॅडमना या बाबतीत काहीच कळता कामा नये. फक्त त्या कुठे अडकल्या, प्रॉब्लेममध्ये आल्या की त्यांची मदत करायची आणि लगेच मला कळवायचं. मग पूर्विकाला आठवलं बिअरचा ग्लास पास करताना दिलीप का काकू करत होता ते. शर्मा जेव्हा जेव्हा तिच्याशी बोलायला जायचा तेव्हा काही ना काही काम काढून दिलीपमध्ये यायचा. खरं तर कोल्ड्रिंकचा ग्लास दिलीपने दिला होता, पण तेव्हाच शर्माने दिलीपला काहीतरी आणायला पाठवलं होतं आणि आपल्या कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं असणार. तिने विनयचा हात आपल्या हातात घेतला आणि पुन्हा एकदा रडू लागली. अहो, तो शर्मा मला ब्लॅकमेल करतोय, नको ती मागणी करतोय आणि पैसेही मागितलेत. ती म्हणाली, करू दे की, त्याला जे करायचं ते करू दे. आता आपणही सोडायचं नाही त्याला. आपण डॉक्टरांकडे नाही पोलीस स्टेशनला चाललो आहे. माझा एक मित्र इन्स्पेक्टर आहे, तो त्या शर्माला चांगलीच अद्दल घडवेल. डोळे पुसत त्याने विचारलं, आता गेलं ना टेन्शन. तिने मग मान डोलावली. तुम्हाला सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय आता पुन्हा मी असं काहीच करणार नाही. अनोळखी लोकांबरोबर फार संबंध वाढवणार नाही की बाहेर जाणार नाही. चुकलं माझं, सॉरी. नाही पूर्विका, कोणताही निर्णय घेताना तुला माझी गरज लागू नये एवढं स्ट्रॉंग बनवायचं आहे मला तुला. आजूबाजूची माणसं, येणारे कठीण प्रसंग, निर्माण होणारे धोके तुला ओळखता आले पाहिजे आणि त्यातून तू स्वतःच मार्ग काढला पाहिजेस. पण त्यासाठी तुला आधी स्वतःला बदलावं लागेल, सावध राहावं लागेल, चांगली संगत ठेवावी लागेल, काही गोष्टींवर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि हे नियम फक्त तुझ्यासाठीच आहेत असं नाही, तर ते मी स्वतःसाठी सुद्धा घालून घेतलेत. अनोळखी लोकांशी मैत्री करायला काहीच हरकत नसते, पण एकदम भरवसा टाकायचा नाही. नेहमी सतर्क आणि सावध राहायचं. त्यातून काही प्रॉब्लेम आला तर आपण आहोत ना एकमेकांना. आपण चुकलो की ती चूक सावरायला आपण खोट्याचं लिंपण करतो. ते खोटं उघडलं जाऊ नये म्हणून दुसरं खोटं लपवायला तिसरं खोटं, आणि मग खोट्याची एक भली मोठी साखळी तयार होते आणि मग आपणच त्यात अडकलो जातो हे आपल्याला देखील कळत नाही. समोरचा मात्र त्याचा फायदा घेऊन जातो. हे पहा, नवरा बायकोच्या नात्यात ट्रान्सपरन्सी हवी. यापुढे माझ्याशी कधीही खोटं बोलू नकोस, ओके? त्याचा हात हातात घेऊन तिने वचन दिलं. तिला आपली चूक कळली होती. ज्याला आपण कडक निर्बंध, जाच समजत होतो तो एक शिस्तीचा आणि खबरदारीचा भाग होता हे तिला समजलं होतं. बरं, निघायचं आता. शर्माचा सोक्षमोक्ष लावायचा आहे ना, विनय म्हणाला. ती उठली. एक सांगू का, आता या कंपनीत मला जॉब नाही करायचा, ती म्हणाली. घाईघाईने कोणताच निर्णय घेऊ नको. इथे नोकरी करायची की दुसरीकडे करायची की नोकरीच करायची नाही, हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. फक्त ज्या घाईघाईने नोकरी पकडलीस त्याच घाईघाईने नोकरी सोडायची. असा आतताईपणा आता करू नकोस. विचार करायला वेळ घे, त्याने समजावलं. पण ही गोष्ट कळल्यावर आई काय म्हणतील, तिचा चेहरा पडला. ही गोष्ट आईला नाही सांगायची. मला आईचा स्वभाव माहिती आहे. प्रेमळ आहे ती, पण असं काही घडलं म्हटल्यावर ती लगेचच तुला जज करेल आणि तसं मला होऊ द्यायचं नाही. माझ्या निष्पाप निरपराध बायकोला कुणीही जज केलेलं, तिच्यावर शंका घेतलेली मला नाही आवडणार. तेव्हा यापुढे तूही लक्षात ठेव. शक्यतो
आपले पर्सनल प्रॉब्लेम्स आपण सोडवूया. विनयचं म्हणणं तिला पटत होतं. मनापासून तिने विनयला तर थँक्यू म्हटलंच, शिवाय दिलीपलाही म्हटलं. खरंच त्या खोट्याच्या साखळीत ती विचित्र पद्धतीने अडकत चालली होती. नशिबाने वेळीच विनयने तिला सोडवलं म्हणून. कधी कधी यामुळेच नाती दुरावतात, गैरसमज होतात. वेळीच तोडायला हवी हां ही खोट्याची साखळी.